या 3 गोष्टी तुमच्याबरोबर क्लिअर करणं खूप महत्त्वाचं मला वाटलं. ते म्हणजे बघा, कोल्हापूरला आम्ही गेलो होतो गणपती विसर्जनासाठी. तेव्हा मी सख्ख्या लहान सासूबाईंच्या घरी गेले होते आमच्या. तर माझ्या नंदूबाईला बाळ झालं होतं. तर त्या बाळाला बघायला गेले होते. तर तिथे मेन म्हणजे सगळ्यांनी विचारलं होतं की तुमच्या घरात कुलदेवी तुमची यल्लमा आहे. तर असं नाही आहे. माझ्या सासऱ्यांच्या ज्या आत्या होत्या ना, तर त्यांच्याकडे परडी होती यल्लमा देवीची. तर त्यामुळे आम्ही त्यांची आठवण म्हणून जपली आहे. त्यानंतर आमची कुलदेवी ही तुळजाभवानी आणि देव आमचं जेजुरीचंच आहे. त्यानंतर मी माझ्या नंदूबाईला हे ऑफ कॅमेरा असताना सगळं केलं होतं. नंतर मी कॅमेरा ऑन करून फक्त त्यांना दिलं. तर सगळे म्हणत होते की नणंद लहान असू दे किंवा मोठी असू दे ती पाय पडत नाही. पण ही ॲक्च्युली ना माझ्या नंदेपेक्षा जास्त मला बहिणीसारखी आहे आणि ही खूप लहान आहे. तर त्यामुळे ती माझी कायम आशीर्वाद घेते. परंतु मी कधीच अलाऊ केलेलं नाही, आजपर्यंत केलेलं नाही, करणार पण नाही. अजून म्हणत होते की सासूबाई कधी सुनेची ओटी भरत नाही. तर हे ओटी भरायचा कार्यक्रम नव्हताच मुळात. ॲक्च्युली बाळाच्या बारशाच्या टायमीला जे कोणी आलं नव्हतं तर त्यांना हे साडी आई देत होत्या. तर त्यातमध्ये मी सुद्धा नव्हते बारशाला. त्यामुळे त्यांनी मला ही साडी गिफ्ट दिली आणि म्हटले की नम्रता नेसशील नक्की. ऑब्व्हियसली नेसणारच, मला खूप आवडली. त्यानंतर माझा एक मित्र मला अचानक भेटला मिरवणूकला जाण्याच्या आधी आणि सचिनची त्याची ओळख करून दिली. मेन म्हणजे सचिनचा आणि त्याचा एक कॉमन फ्रेंड आहे, त्यामुळे एक भारी आमचं जमलं. त्यानंतर पाणीपुरी खाल्ली आणि खूप उशीर झाला होता म्हणून मस्तपैकी कावळ्या नाक्याला हेवन या ठिकाणी जाऊन पिझ्झा आणि कॉफी एन्जॉय केला. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.